हे पहा मंगल, सत्या व्यवस्थित मार्गी लागावा, त्याचा व्यवस्थित संसार सुरू व्हावा म्हणून आम्ही त्याचं लग्न देविकाशी करायचा विचार करतो. काय? सत्याचं लग्न देविकाशी? सत्या हो म्हणाला देविकाशी लग्न करायला? म्हणजे काय? दोघंही एकमेकांना पसंत आहेत आणि वहिनी बोलल्या आहेत स्वतः सत्याशी. विचारा ना, हो की नाही वहिनी? हो, म्हणजे त्यांनी आता सगळं आपल्यावर काय ते सोपवलंय. थोडक्यात काय तर सत्याचा साखरपुडा देविकाशी करायचा आहे पक्क ठरलाय. हो हो ना. ही बॅग आणि हा कामाचा पत्ता. खात्री करून डिलिव्हरी कर. करतो, पण काय याच्यात? हार्ड कॅश. किती? 20 लाख. मी तुला पैशाची व्यवस्था करायला सांगितली होती, केलीस? नाही अजून. मला थोडा वेळ दे. वेळ? अजून थोडा वेळ? देवदत्त, वेळ नाहीये आपल्याकडे. अरे उद्या साखरपुडा करायचा त्या दोघांचा. अजून याद्या व्हायच्यात. नाही, अजून व्यवस्था झालेली नाहीये. म्हणूनच मी तुला आगाऊ सांगितलं होतं, काहीही कर आणि पैशाची व्यवस्था कर. हे बघ देवदत्त, देविकासाठी तुझी हीच खरी भाऊबीज समज आणि जे करता येईल ते कर. मेजर, तू इथे? घाबरू नकोस जयंत. आज मी तुझ्याकडे काहीही मागायला आलेलं नाही, तुला काहीतरी द्यायला आलोय. द्यायला? काय द्यायला? घरात आलेल्या एका सभ्य माणसाचं स्वागत दुसऱ्या सभ्य माणसाने करायचं असतं, ही पद्धत नाही वाटत तुझ्याकडे. प्लीज कमी. नाही हवं तर वंदनाला विचार, तिची परवानगी घे, मग हात येतो मी. नाही, ती घरात नाहीये. ये तू ये. मी एकटा नाही आलेलो, माझ्याबरोबर आणखीन कोणीतरी आहे. ये बेटा ये. अमृता, पार्सल आणले? हो, हे पार्सल. ठेव आणि जा. तुम्ही कोण? पार्सल ठेव आणि जा. पण तुम्ही कोण? तुम्ही? ते काय? नाही म्हणजे पैसे तुम्हीच दिलेत, पत्ता तुम्हीच दिला आणि ज्याला पैसे द्यायचे ते पण तुम्हीच? काय प्रकार आहे हा? हा प्रकार नाही, परीक्षा होती. कल्पामध्ये नवीन पिल्लू शिरताना मी नेहमी खात्री करून घेतो. पैसे बरोबर आणलेस ना? हो हो. गुड. बरोबर आहे. मला हेच पाहायचं होतं, तुला काम जमतं की नाही. ही तर छोटीशी सुरुवात आहे. यापुढे मोठी मोठी कामं आणि मोठे मोठे पैसे.